नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत नाचणीचा पौष्टिक असा डोसा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। बारीक असं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। त्यासोबत अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ, आलं, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, शिमला मिरची, श्रावणी घेवडा, टोमॅटो, कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या घेऊ शकता। आता एका पातेल्यामध्ये आपण नाचणीचं पीठ घालून घेऊया। त्यासोबत तांदळाचं पीठ देखील घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आपण बारीक चिरलेल्या भाज्या यामध्ये घालून घेऊया। तुम्ही ह्या भाज्या किसून देखील घालू शकता। मी बारीक कट करून घातलेल्या आहे। भाज्या घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्यांमुळे अजून डोसा पौष्टिक होतोय। पाणी घालून सैलसर असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण डोसा बनवायला घेऊया। तवा छान गरम झालेला आहे आणि आपण चमच्याच्या साहाय्याने तव्यावर बॅटर घालून घ्यायचं आहे। पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील छान भाजून घेऊया। छान असा डोशाला रंग आलेला आहे। खमंग असा डोसा आपला तयार झालेला आहे। छान असा दोन्ही बाजू आपल्या भाजून झालेले आहे। आता अजून एक डोसा आपण घालून घेऊया। छान जाळीदार असा नाचणीचा डोसा आपला तयार झालेला आहे। पौष्टिक असा नाचणीचा डोसा आपला तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।